मातीतून जाणार कुठं आहे? संक्रांतीच्या दिवशी माऊलीनं कुंभाराच्या घरी गेली आणि तिनं 5 गाडगे घेतली. त्याला खण म्हणते, तुमच्याकडे काय म्हणते मला काय माहित नाही, खणच. ते घरी आणले, 3 घरी ठेवले, 2 मंदिरात पूजाला नेले. झाकून नेले का उघडे? झाकून, कपड्यामध्ये आहे ना, का उघडे नेता? आणि मग ते वाण घेऊन दिल्याच्या नंतर घरी आणता, उतरंडीला लावता. तेवढ्यामध्ये एक मांजर उडी मारते, ते गाडगे खाली पडते, फुटून जाते. एका टोपल्यामध्ये आपण ते खापरं भरतो आणि गड्ड्यात नेऊन टाकतो. कुठून आले गाडगे? कुठून आले? मातीपासून. कुठे गेले? माती. तुम्ही कुठून आले? मातीतून. जाणार कुठं? सांगा की जावंच लागणार आहे, घाबरू नका, जायचं. जाणे आहे हो सर्वासी, करा विचार. म्हणून एवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो, म्हणून महादेवाची पूजा केली पाहिजे. महादेवाची पूजा केली पाहिजे. तलाव, विहीर, नदीच्या काठावर एवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो सुगंधित द्रव्य आणून बघा. तुम्हाला सांगतो त्याची पूजा, त्या भोलेनाथाची पूजा करावी. आपल्याला पूजाला किती वेळ आहे तेवढाच वेळ बसावं, जास्त वेळ बसू नये, पण चुळबुळ करू नये. एकांत बसावं. एकांती ये रे गुरुराज स्वामी, चैतन्य रूपी शिवसौख्य नामी. शिनलो दयाळा बहुसाल भारी, तुझवी न शंभो मज कोण तारी. तुझवी न शंभो मज कोण तारी. सर्वप्रथम अगोदर गणेशाची पूजा करावी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आदित्य, विष्णू, पार्वती, शिव, शिवलिंग याची पार्थिव बघा एवढ्यामध्ये पूजा करा. षोडशोपचारे पूजा करून बघा एवढ्यामध्ये. शिवलिंगाला पाव किलो अन्नाचा नैवेद्य समर्पित करा. पाव किलो म्हणजे पावशर. भोजन मागती तूप पावशेर. पावशेरालाच काय किंमत आहे? 5 छटाक. 5 छटाकाचं पावशेर होतं. 5ला फार महत्व आहे बरं. 5 तिथं परमेश्वर आहे, कारण त्या परमेश्वराला 5 मुख आहे. म्हणून प्रत्येक ठिकाणी 5 मंडळीचा मान असतो. तुमच्याकडं लग्नामध्ये फिक्स झालं की सुपारी फोडायची तर 5 माणसं लागते. आता तुमच्याकडे किती लागते मला काय माहीत नाही. शिदोरी बांधायची, ती शिदोरी द्यायची तर त्याला 5 मावल्या लागतात, सुवासनी लागते आहे ना. 5 सुवासनी तरी पूजा करावी. 5ला विशेष मत आहे. 5 तिथं परमेश्वर आहे. म्हणून एवढ्यामध्ये बघा अशा प्रकारचं देवतांना अभिषेक केल्याच्या नंतर, भोले शंकराला बघा एवढ्यामध्ये अभिषेक केल्याच्या नंतर गंडांतर दूर होतं. आपल्यावर काही संकट यायचं असलं ना, आलिया संकट नाम घेई नीलकंठ. संकट आलं की भोलेनाथाचं नाव घ्या, आपलं संकट सगळं नष्ट होतं. अभिषेक केल्यानं आत्मशुद्धी होते. महादेवाला अभिषेक केल्यानं काय होतं? आत्मशुद्ध होतं. गंध अर्पण केल्यानं पुण्य प्राप्त होतं. महादेवाला गंध लावला ना पुण्य प्राप्त होतं. म्हणून उद्या प्रक्रिया करा. भस्माचा गंध तयार करून आणायचा. एका माऊलीनं त्या गंधाचा तिलक लावायचा आणि दुसऱ्या माऊलीनं तांदूळ लावायचे. शिवद्वारी उभी संताची मंडळी, ही माझी दिवाळी आनंदाची. काया कनक ताटी पंचप्राण ज्योती, ओवाळू पशुपती मनोभावे.
आणि मग नैवेद्य समर्पित करायचं.